महाराष्ट्रात प्रत्येक भागात पाहुणचार वेगळा असतो. विदर्भात पाहुणे आले की खास झणझणीत पाटवडीचा रस्सा बनवला जातो. ही रेसिपी योग्य प्रमाणात आणि स्टेप बाय स्टेप मी सांगितलेली आहे. त्याप्रमाणे जर तुम्ही केली तर पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला छान जमते. सगळ्यात आधी आपण पाटवडी तयार करून घेत आहोत. तर पाटवडी तयार करण्यासाठी येथे मी कढई घेतली आहे. कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे. तेल आपल्याला मस्तपैकी असं गरम करायचं आहे. तेल आपलं छान गरम झालेलं आहे. येथे अर्धा चमचा जिरं, थोडासा हिंग आणि 1 चमचा आपल्याला आलं लसणाची पेस्ट यामध्ये घालायची. आलं लसणाची पेस्ट आपली करपणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. जर ती पेस्ट करपली गेली तर आपली जी पाटवडी आहे तिला असा कडवट वास येतो. आता यामध्ये आपण घातलेला आहे छोटासा बारीक चिरलेला कांदा. हलकासा गुलाबी होईपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण घालत आहोत काही मसाले आपण यामध्ये घालत आहोत. तर सगळ्यात आधी आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे. हळद घातल्यानंतर 1 चमचा आपल्याला लाल तिखट, त्यानंतर धने जिरे पूड 1 चमचा आणि आपला साठवणीचा जो काही मसाला असेल तो आपण यामध्ये घालायचा आहे. येथे मी गरम मसाला घातला आहे. तुमच्याकडे काळा मसाला असेल तर तोसुद्धा तुम्ही घालू शकतात. हे छान मस्तपैकी असं परतून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला आता पाणी घालायचं आहे 1 वाटी. येथे हे प्रमाण योग्य प्रमाण आहे. 1 वाटी जर बेसन असेल तर 1 वाटी आपल्याला पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे. म्हणजे जेवढं बेसन पीठ घ्याल तेवढंच पाणी आपल्याला येथे वापरायचं आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घातल्यानंतर याला छान असं उकळी यायची पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 वाटी बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. आणि हे बेसन पीठ घातल्यानंतर आपल्याला सतत असं आपल्याला ढवळत राहायचं आहे की जेणेकरून यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत. असं 1 मिनटासाठी आपल्याला सतत असं हे ढवळत राहायचं आहे हे पीठ मिक्स होईपर्यंत. आणि गॅसची फ्लेम आपल्याला ही मीडियम ठेवायची आहे, जास्त जोरात ठेवायची नाही आहे. त्यानंतर आपण मस्तपैकी हे मिश्रण घट्ट होऊ द्यायचं आहे. आता यावरती आपल्याला 2 मिनटासाठी आता झाकण ठेवायचं आहे. झाकण का ठेवायचं आहे? हे पीठ आपल्याला मस्तपैकी असं शिजून घ्यायचं आहे, वाफून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं, आपली जी पाटवडी आहे ती तुटत नाही आणि आपण काही जणांची रस्स्यामध्ये पाटवडी ही विरघळून जाते. तर ही एक महत्त्वाची टिप्स आहे की ती वाफवल्यामुळे ती विरघळत नाही. आता हे पीठ आपलं मस्तपैकी घट्ट झालं आहे. गॅस बंद करायचा आहे. 2 मिनटं झाल्यानंतर आपण याचं गॅस बंद केलेलं आहे. आता इथे हे पीठ थोडंसं हलकंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. इथे मी ताट घेतलं आहे. ताटाला आपल्याला छान मस्तपैकी तेल लावून घ्यायचं आहे. तेल तुम्ही हाताने, ब्रशने, कशानेही लावू शकतात, जे योग्य वाटेल त्याने. आता यामध्ये हे बघा मस्त तेल लावून घेतलं आहे. आता तेल लावून झाल्यानंतर यामध्ये आपण जे मिश्रण तयार करून घेतलं आहे ते आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. हे बघा ताटामध्ये काढून घेतल्यानंतर हे पूर्ण मिश्रण आपल्याला असं काढून घ्यायचं आहे. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. आपला कढईला काय होतं, ते मिश्रण आपलं असतं चिटकलेलं असतं. तर त्यामध्ये मी असं हलकंसं कोमट पाणी घातलेलं आहे. त्यामुळे काय होतं, कढईला थोडंसं गरम पाणी लागून जी काय खरवड असते ती निघून जाते आणि ती रस्स्यामध्ये घालायला आपल्याला छान असं ती तयार होते. त्यामुळे आपला जो रस्सा आहे तो घट्टसर होतो. आता हे बघा इथे आपण जे पीठ आहे ते आता काढून घेतलं आहे ताटामध्ये. त्याला हलकंसं हाताला पाणी लावायचं आहे जर गरम असेल तर. आणि त्यानंतर तुम्ही पाणी जर तुम्हाला लावायचं नसेल तर हाताला तुम्ही प्लॅस्टिकची पिशवी घालून ते थापून घेऊ शकतात. हे बघा मस्तपैकी असं मी थापून घेतलं आहे. पाटवडी आपल्याला जास्त जाडसर ठेवायची नाही आहे, आपल्याला पातळ अशी आपल्याला ही थापून घ्यायची आहे. हे बघा याच्या हव्या तशा आकाराच्या तुम्ही पाटवडी त्याच्या वड्या करून घ्यायच्या आहेत. हे बघा मस्तपैकी असे वड्या केल्या आहेत, जास्त जाड नाही आहे, अशी मस्त अशी याला आकार देऊन घेतलेला आहे. आता ही बघा आपली अजिबात अशी ही पाटवडी तुटलेली नाही आहे. याचं कारण की आपण हे पीठ शिजून घेतलेलं होतं, वाफून घेतलेलं होतं. त्यामुळे हे बघा मस्तपैकी अशी आपली ही पाटवडी तयार आहे, जास्त जाड नाही, मस्त अशी तयार झाली आहे. आता या बघा आपली पाटवडी तयार झाली. आता आपण रस्सा तयार करायला घेऊया. रस्सा तयार करण्यासाठी येथे 2 मध्यम आकाराचे मी येथे कांदे त्याच्या अशा स्लाईस करून घेतले आहे. जाडच करायचे आपल्याला. त्यानंतर इथे बघा अर्धा वाटी आपल्याला खोबरं घ्यायचं आहे. इथे मी ओलं खोबरं घेतलं आहे, तुम्ही सुकं घेऊ शकतात. येथे 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंचपेक्षा थोडंसं जास्त आलं घेतलेलं आहे. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, कांदा भाजून घ्यायचा आहे. तवा घेतला आहे, तव्यावरती थोडंसं तेल घातलेलं आहे मी. पण हे तेल आपल्याला थोडं कमी पडेल म्हणून मी वरतून थोडंसं तेल अजून कांद्यावरती घालणार आहे.
त्यामुळे काय होतं, कांदा आपला छान मस्त असा खरपूस असा भाजला जातो। हे बघा मस्तपैकी असा आपला कांदा भाजला गेलेला आहे। आता कांदा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लगेचच त्याच तव्यावरती आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे। हे बघा खोबरं जास्त आपल्याला असं भाजून घ्यायचं नाही आहे, काळपट करायचं नाही आहे, त्यामुळे काय होतं तो त्याचा कडवटपणा भाजीमध्ये उतरतो। हे बघा हलकंसं त्याला रंग आला आहे। आता हे सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता कांदा आणि खोबरं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी काय करायचं आहे, खोबरं आपल्याला वाटून घ्यायचं आहे। हे बघा मस्तपैकी असं खोबरं आपण वाटून घेतलेलं आहे। आता यामध्येच आपल्याला आता आलं, लसूण आणि कांदा घालून छान मस्तपैकी बारीकसं रसं याचं पेस्ट तयार करून घ्यायची आहे, वाटण तयार करून घ्यायचं आहे। हे बघा याचं मस्तपैकी असं वाटण तयार झालेलं आहे। बारीक असे वाटण करायचं आहे। आता इथे बघा मी कढई घेतली आहे, कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। येथे एक महत्त्वाची टिप्स अशी आहे की आपण ही याच्यावरती तरी छान येण्यासाठी आपल्याला थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे, नेहमीपेक्षा जास्त 1 चमचा। इथे मी 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे आणि यामध्ये तमालपत्र घातलं आहे आणि तमालपत्र घातल्यानंतर आपण जो मसाला वाटण तयार करून घेतलं होतं तो यामध्ये घालायचा आहे। आता हे बघा यामध्ये वाटण घातल्यानंतर आपल्याला काही मसाले घालायचे आहेत। इथे मी अर्धा चमचा इथे मी हळद घेतली आहे आणि 2 ते 3 चमचे आपल्याला लाल तिखट आणि धनेपूड घेतले आणि आपला गरम मसाला अर्धा चमचा, छोटासा चमचा घेतला अर्धा चमचा गरम मसाला आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत की वाटण जितकं तुम्ही छान परताल तितकी आपल्या रस्स्याला तरी छान येते आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण छान परतून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला ही कमीच ठेवायची आहे, कमी गॅसवरच हे छान परतून घ्यायचं आहे। साधारण 2 ते 3 मिनटं हे परतायला वेळ लागतो। हे बघा मस्तपैकी आपलं वाटण जे आहे त्याला तेल सुटलं आहे, मस्त असं परतून तयार झालेलं आहे। यामुळे भाजीलाही चव छान येते। आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपण जी खरवटचं जे पाणी आहे ते पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जर तुम्हाला वाटेल तितकं म्हणजे गरजेनुसार यामध्ये आपल्याला अजून तुम्ही पाणी ॲड करू शकतात, पण पाणी ॲड करताना गरमच पाणी आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे। गरजेनुसारच पाणी आपण यामध्ये आणि हा रस्सा आपल्याला जास्त घट्टसर ठेवायचा नाही आहे, थोडंसं असं पातळच आपल्याला हा रस्सा बनवायचा आहे आणि मंद आचेवरती आपल्याला हे 5 ते 6 मिनटं आपल्याला उकळून घ्यायचं आहे। छान उकळी आणायची आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ। मला पाण्याचं प्रमाण थोडंसं अजून कमी वाटतं आहे म्हणून मी अजून थोडंसं पाणी टाकलं आणि त्यानंतर आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे, मीठ घालायला विसरायचं नाही आहे। हे बघा मस्तपैकी आपला रस्सा हा उकळी आलेली आहे, तुम्ही बघाल काय सुंदर अशी आपल्या रस्स्याला तरी आलेली आहे। येथे आपला पाटवडीचा रस्सा तयार झालेला आहे, पाटवडीसुद्धा तयार झालेली आहे। रस्स्यामध्ये आधीच आपल्याला वड्या घालायच्या नाही आहे, त्या मऊ पडतात। आयत्या वेळीच रस्स्यात आपल्याला त्या वड्या घालायच्या आहेत। ज्या वेळेला तुम्ही वाढायची तयारी करणार असाल त्याच वेळेला तुम्ही घाला, त्यामुळे चव ही अप्रतिम येते। या रेसिपीचं सिक्रेट्स म्हणजे काय असतं की बेसन आणि पाणी हे सम प्रमाणात आपल्याला घ्यायचं आहे। वड्या तयार करताना वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये खरवडीचं जे पाणी आहे ते आपल्याला वापरायचं आहे रस्स्यामध्ये। रस्सा थोडासा आपल्याला पातळ ठेवायचा आहे, वड्या सर्व करताना रस्सा घालायचा आहे।